नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी व निकाल जाहीर करण्यासाठी प्रशासन सज्ज। मनमाड चौफुलीवर वाहनांचा भीषण अपघातात एकाचा मृत्यू। निवडणूक निकालावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, अन्यथा कठोर कारवाई करणार, पोलीस प्रशासनाची भूमिका। आणि धुळे शहरात कौशल्य विकास केंद्र कार्यक्रमाचे आयोजन। आता बातम्या विस्ताराने। धुळे जिल्ह्यातील 5ही विधानसभा मतदारसंघाची मोजणी व निकालासाठी निवडणूक विभाग प्रशासन सज्ज झाले आहे। जिल्ह्यातील 56 उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा फैसला उद्या मतपेटीतून जाहीर होईल। जिल्ह्यात 5 ठिकाणी त्या विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे। धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, साक्री, शिंदखेडा, शिरपूर या 5ही विधानसभा मतदारसंघासाठी 56 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले होते। या उमेदवारांचे राजकीय भविष्य 20 नोव्हेंबर रोजी मतपेटीत बंद झाले असून दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी करीत निकाल जाहीर करण्यात येणार आहे। धुळे शहर मतदारसंघासाठी धान्य गोदाम, नगावबारी परिसर, धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय धुळे येथे मतमोजणी करीत निकाल जाहीर करण्यात येईल। साक्री मतदारसंघाचा निकाल शेवाळी फाटा धान्य गोदाम साक्री, शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचा निकाल कुंभरेज रोड गोडाऊन शिंदखेडा, शिरपूर गोडाऊन येथे शिरपूर विधानसभेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर निवडणूक विभाग प्रशासन मतमोजणीसाठी पूर्णपणे सज्ज झाले असून उद्या नियोजित वेळेत मतमोजणीस सुरुवात होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे। त्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। ज्या पोल ईव्हीएम्स आहेत ते आपण बघितलंच की स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आलेले आहे। त्याला 3 टायर सिस्टम, SRPF, स्टेट पोलीस आणि CAPF जवान तैनात आहे, पूर्णपणे सेक्युर केलेले आहे। उद्या सकाळी 8 वाजता आपण या ठिकाणी मतमोजणीची सुरुवात करणार आहोत। सर्व उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांना आपण कळवलेलं आहे आणि जो वेगळा स्टाफ आहे जो काउंटिंगसाठी येणार आहे त्यासाठी सर्व आय कार्ड, त्यांची सगळी व्यवस्था देखील आपण केलेली आहे। काउंटिंग एजंटसाठी आय कार्ड देखील दिलेले आहे। आपल्या माध्यमातून मी सर्व उमेदवार आणि काउंटिंग एजंटला विनंती करतो की काउंटिंग हॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा मोबाईल अलाउड नाही। तर एकमध्ये 388 मतदान केंद्र आहेत, जवळपास 28 फेऱ्या होणार आहेत। आता उद्या सांगता येईल की किती वाजेपर्यंत, एक्सपेक्टेड आहे की 3 वाजेपर्यंत सर्व फेऱ्या होतील। मनमाड इथून मालेगावकडे प्रवास करीत असतानाच मनमाड चौफुली नजीक झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे। इतर जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतीची भूमिका घेतली। मनमाड येथून काही लोक 4 चाकी वाहनाने मालेगावकडे प्रवास करीत होते। दरम्यान रात्री 1 वाजेच्या सुमारास वाहन ओव्हरटेक करण्याच्या नादात 2 वाहनांमध्ये धडक होऊन भीषण अपघात झाला आहे। यात वाहने जागेवरच पलटी झाली असून वाहनाखाली दाबला गेल्याने शेख युनुस शेख मुसा राहणार मालेगाव या इसमाचा जागीच मृत्यू झाल्याचे कळते। दरम्यान इतरांना उपचारार्थ नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच आणि ॲम्ब्युलन्स चालक व सहकाऱ्यांनी मदतीची भूमिका घेत उपचारात रुग्णालयात दाखल केले आहे। आज बरोज जुमेरात तकरीबन रात के 1 बजे हमारे एम्बुलेंस ड्राइवर सत्तार भाई को फ़ोन आया कि मनमाड़ रोड पे एक एक्सीडेंट बहुत ख़तरनाक हुआ, जिसमें 2 गाड़ी का सामने आमने से या फिर गाड़ी ओवरटेक करने में ऐसा वहाँ के लोग बता रहे थे, जिसकी वजह से दोनों गाड़ी पलटी हो गई और एक आदमी जो है तो एक गाड़ी के नीचे बहुत बुरी तरीके से दबा हुआ था और रहने वाला मालेगांव का था। सत्तार भाई ने फिर आरिफ भाई को और मुझको फ़ोन करे और आरिफ भाई के भांजे लोग भी जो है तो वहाँ से मनमाड़ से आ गए थे और गौरख भाऊ एम्बुलेंस वाला भी वो भी आ गया था। गौरख भाऊ एम्बुलेंस वाले की गाड़ी में डाल के जो जिसकी डेड हुई, जो गाड़ी के नीचे दबे हुए थे, तो उनको वहाँ से हम लोगों ने जो है तो चांद रोड पहुँचाए और एक उनके साथ में एक उनका बच्चा भी था।
उसको वहाँ से एक एम्बुलेंस के जरिए जो है तो मनमाड़ की सुई में लेकर आए। अभी इस वक्त हम लोग जो है तो यहाँ पे मनमाड़ में मौजूद है। एक ख़तरनाक हादसा जो मनमाड़ रोड पे आज हुआ, दिल को दहलाने वाला वाक़या था। एक मालेगांव के रहने वाले ये थे। अब ये रहने वाले कहाँ के थे ये गाड़ी मालक बताएंगे, उनका नाम क्या था और रहते थे कहाँ रहते थे और ये गाड़ी कहाँ से आ रही थी? ये देवी के मल्ले में हाँ, गाड़ी आ रही थी अपने इधर से मनमाड़ तरफ से मालेगांव जा रही थी। मरने वाले का नाम बताएंगे आप? इनूस नाम है ना, शेख इनूस शेख मूसा, देवी के मल्ले में। देवी के मल्ले में, ये जिया सेठ के बंगले के पीछे जी। वहाँ पे रहते। यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। विधानसभा निवडणूक मतमोजणी व निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे। यासाठी जिल्ह्यातील 5ही मतमोजणी केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे। कुणीही विजयी मिरवणूक काढू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सक्त सूचना पोलीस प्रशासनाने केल्या आहेत। धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रभर विधानसभेसाठी दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे। 23 नोव्हेंबर रोजी सर्वत्र मतमोजणी करीत निकाल जाहीर करण्यात येणार आहेत। धुळे जिल्ह्यातही 5ही विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी व निकाल जाहीर केला जाईल। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन विशेष सतर्क व सज्ज झाले आहे। जिल्ह्यातील 5ही मतमोजणी व निकाल केंद्रांवर 3 स्तरांवर पॅरामिलिटरी फोर्स, SRPF फोर्स व स्थानिक पोलीस पथक कार्यान्वित करण्यात आले आहेत। मतमोजणी केंद्रावर फक्त 5 धारकांना परवानगी असून कुणालाही मोबाईल नेता येणार नाही। कुणीही वाद वा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे वर्तन करू नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत। दरम्यान कुणीही विजयी मिरवणूक काढू नये, निवडणूक निकालावरून प्रतिस्पर्ध्यांना चिडवू नये, कोणत्याही प्रकारचे वाद करू नयेत, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी केले आहे। नमस्कार, माझं नाव श्रीकांत यशवंत दिवरे, पोलीस अधीक्षक धुळे जिल्हा। उद्या धुळे जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या काउंटिंगसाठी 5 काउंटिंग सेंटर्स आपण ठेवण्यात आलेले आहेत। शेवाळी फाटा साक्री, केंद्रीय विद्यालय नागाव, जेल रोड धुळे, कुमरेज रोड सिंदखेडा आणि करवंद नाका शिरपूर या 5 ठिकाणी आपण काउंटिंग सेंटर्स आपण नेमण्यात आलेले आहेत। त्या 5ही काउंटिंग सेंटर्सवर माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपण 3 टायर कॉर्डन सिस्टीम्स आपण तिथे नेमण्यात आलेली आहे। त्याच्यापैकी इनर कॉर्डन जो आहे तो पॅरामिलिटरी फोर्सचा राहणार आहे, मिडिल कॉर्नर जो आहे तो SRPFचा राहणार आहे आणि आउटर कॉर्डन जो आहे तो लोकल पोलिसांचा राहणार आहे। याद्वारे सगळ्यांना सूचित करण्यात येते की प्रशासनाने ज्या ज्या लोकांना पासेस दिलेले आहेत त्याच्यामध्ये मीडिया असेल किंवा पोलिंग एजंट्स असतील त्यांनाच त्या ठिकाणी एंट्री दिली जाईल। त्यांना पहिल्याच कॉर्डनमध्ये चेकिंग केलं जाईल। आपल्याला हेही कळवण्यात येतं की काउंटिंग सेंटरच्या आतमध्ये कोणताही मोबाईल फोन नेणे अलाउड नाहीये। त्याच्यामुळे मोबाईल फोन, कुठलेही मॅच बॉक्स, लायटर अथवा धार्मिक विधीचे सामान, हातोडा इत्यादी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला अलाउड केलं जाणार नाही आणि आपण ते आणू देखील नाही। 2 दिवसापासून संबंधित काउंटिंग सेंटर्सची बॉम्ब डिस्पोजल चेकिंग देखील सुरू झालेली आहे, डॉग स्क्वॉड चेकिंग देखील सुरू झालेली आहे आणि प्रत्येक काउंटिंग सेंटरवर आम्ही DFMD म्हणजे डोर फ्रेम मेटल डिटेक्टर्स आणि HHMD हँड हेल्ड मेटल डिटेक्टर्स हे देखील आम्ही ठेवण्यात आलेले आहे, जेणेकरून कोणतंही मेटल अथवा प्रबंधित केलेली गोष्ट आपल्याला आत नेता येणार नाही। सगळ्यांना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही विजयी उमेदवाराने आपली विजयी मिरवणूक काढण्यात येऊ नये, त्याकरिता प्रशासनाकडून परमिशन दिली जाणार नाही। त्याच्यामुळे सगळ्यांना अशी एक विनंती व सूचना करण्यात येते की कोणत्याही प्रकारे
अननेसेसरी घोषणा देणे, जे उमेदवार हारले आहेत त्यांच्या घरावर काहीतरी गटबाजी करून मुद्दामून लॉ ऑर्डरचा प्रश्न निर्माण करणे, अशा कोणत्याही भानगडीमध्ये आपण पडू नये, त्याच्यावर अतिशय सक्तपणाने कायदेशीर कारवाई केली जाईल याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. धुळे शहरात आयोजित कौशल्य विकास केंद्र कार्यक्रम संपन्न झाला आहे. आयोजित कार्यक्रमात तज्ज्ञांनी उपस्थितांना प्रशिक्षण देत मार्गदर्शन केले आहे. आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम पिंपळनेर आणि वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला वाणिज्य व BCA महाविद्यालय देवपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास केंद्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील कला वाणिज्य महाविद्यालय देवपूर येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन स्मिता अतुल अजमेरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर DZ चौधरी, त्रिलोक गुप्ता, ज्योती कपाळे, डॉक्टर विनोद उपरवट, प्राध्यापक अनिल माळी यांच्यासह सहकारी उपस्थित होते. आयोजित कार्यक्रमात डिटेल सेल असोसिएशन, मूलभूत कम्प्युटर, मूलभूत इंग्रजी, कौशल्य विकास, व्यक्तिमत्व विकास, एक्सेल या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले. नमस्कार.